ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवार यांच्या उमेदवाराचा पराभव केला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक संख्याबळ पूर्णपणे होतं, पण विखे पाटील यांनी राजकीय चमत्कार करून दाखवला. अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेसला धोबीपछाड दिली आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चंद्रशेखर घुले यांचा विजय निश्चित मानला जात होता, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे आवश्यक संख्याबळ होतं. मात्र महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आणि त्यांचे सुपुत्र खासदार सुजय विखे यांच्या राजकीय खेळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला आणि भाजपचे शिवाजीराव कर्डिले अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले. काय यश मिळालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील आणि मला 10 मतं दिले. ह्या मतदाराचे मनापासून सगळ्यांचे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आभार मानतो. परंतु आता माझ्यावर फार मोठी जबाबदारी आज पडली, ही मी सुद्धा मान्य करण्याचं काम करतो. या निवडणुकीत कर्डिले यांना 10 मतं मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार घुले यांना 9 मतं मिळाली. विशेष म्हणजे या निवडणुकीत अजित पवार यांनी स्वतः लक्ष घातलं होतं. तसंच निवडणुकीच्या आदल्या दिवशी अजित पवार यांनी अहमदनगरमध्ये जाऊन नेत्यांची बैठकही घेतली. पण विखेंच्या शेवटच्या क्षणीच्या राजकीय खेळीनं अजित पवार यांचा निभाव लागला नाही. पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी बँका आणि सहकारी संस्थांवर राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, पण अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात आजही विखे पॅटर्नचा दबदबा असल्याचं या निवडणुकीतून पुन्हा एकदा समोर आलंय. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.